नमस्कार. आज प्रसाद प्रकाशनाच्या तर्फे देवी भागवत या विषयावर आपण लाईव्ह आलोय. देवी भागवतावर म्हणजे प्रसादच्या मार्चच्या अंकामध्ये काही प्राचीन ग्रंथांचा जो परिचय करून दिला गेला आहे, त्यामध्ये देवी भागवत या ग्रंथावर मी लिहिलं आहे किंवा त्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. थोडंसं ऐकू येतोय आवाज? फक्त एक कमेंट करून सांगा की ऐकू येतोय आवाज. नमस्कार नमस्कार. आवाज ऐकू येतोय ना? मला असं वाटतंय आपण हळूहळू सुरू करूयात. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विघ्नहर्ता श्री गजानन आणि विद्याधिदेवता श्री शारदा तसंच तुमच्या माझ्यामधलं गुरुतत्व या सर्वांना वंदन करते. आणि देवी भागवत या ग्रंथाचा जो परिचय मी प्रसादच्या लेखामध्ये करून दिला त्याच्याबद्दल थोडंसं तुमच्याशी बोलते. मुळात जसं मी शारदेला वंदन केलं तसं वाग्देवी शारदेला वंदन करूनच हा ग्रंथ सुरू होतो. आवाज येतोय? आता येतोय? वाग्देवता शारदेला वंदन करूनच म्हणजे वाणी रूपी त्या देवीला वंदन करूनच या ग्रंथाची सुरुवात होते. प्रारंभी जे देवी भागवत महात्म्य आलंय त्याची सुरुवात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची जी निर्माती त्या वाग्देवी शारदेला वंदन करून किंवा त्या वाग्देवीला वंदन करून, तिथे शारदा म्हटलं नाहीये, वाणीरूपी देवीला वंदन करून या ग्रंथाची सुरुवात होतीये किंवा असं म्हटलंय. म्हणजे या देवी सर्व भूतेषु वाणी रूपेण संस्थिता किंवा वाचा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हटलं तरी चालेल मला वाटतं. एक मिनिट हा, आवाज मोठा करूया. बघा बरं आता. आता आवाज येतोय? आता येतोय आवाज? आवाज येतोय माझा? कारण फुल माझ्या इथला फुल ठेवलाय मी आवाज. बघा बरं येतोय का? या देवी भागवत महात्म्यामध्ये पहिल्यांदा 5 अध्याय आहेत आणि देवीच्या कृपेनेच सगळं कसं घडतं किंवा देवीच या सगळ्या विश्वाची कर्त्री हर्त्री आणि धरती कशी आहे, म्हणजे करता हरता धरता कशी ती देवीच आहे हे सांगण्याचा प्रयत्न देवी भागवताच्या महात्म्यामध्ये जे 5 अध्याय आहेत त्यामध्ये केला गेलाय. जनमेजयाला व्यासांनी हे देवी भागवत ऐकवलं. कशासाठी? तर जनमेजयाचे पितर म्हणजे कुरुवंशीय जे परीक्षित वगैरे त्या
सर्वांना, त्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून जनमेजयाला हे देवी भागवत व्यासांनी जी देवता असते त्या देवतेच्या लोकाला म्हणजे हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? मध्येच नेट म्हणजे लाईट गेल्यामुळे काहीतरी नेट डिस्कनेक्ट झालं होतं. आवाज येतोय? प्लीज आवाज येतोय का सांगा. हॅलो आवाज येतोय का माझा? ओके. तर आपण नेटच्या इश्यूमुळे काहीतरी प्रश्न झाला, मध्येच लाईट गेला, त्यामुळे ठीक आहे. पण जनमेजयाला हे जनमेजयाला व्यासांनी हे देवी भागवत ऐकवल्यामुळे त्याचे पितर देवीच्या लोकाला म्हणजे तिच्या विश्वात, तिच्या जगात पोहोचले, त्यांना सलोकता मुक्ती मिळाली असं सांगितलं गेलंय. हे पुराण किती महत्वाचं, देवी भागवत हे पुराण किती महत्वाचं हे सांगताना मुळात वसुदेवाला कृष्णाची प्राप्ती झाली ती या देवी भागवताच्या श्रवणाने झाली. आणि नंतर जेव्हा समंतक मण्याच्या प्राप्तीसाठी जांबवंताच्या गुहेमध्ये कृष्ण शिरला होता आणि बराच काळ तो परत आला नाही, तेव्हा परत चिंतातुर होऊन किंवा चिंतायुक्त होऊन वसुदेवानी पुन्हा एकदा या देवी भागवताचा पाठ केला आणि तेव्हा त्या देवी भागवताच्या श्रवणाने किंवा पाठाने परत आला कृष्ण सुखरूप असं सांगितलं गेलंय. याशिवाय इतरही श्राद्धदेवाची कथा, मग इलाबुधाची कथा, मग पुरुषत्व प्राप्ती कशी होते, त्या वनात गेल्यानंतर तो स्त्री कसा होतो, आणि असं सगळं वेगवेगळ्या कथा दाखवून या सगळ्यामध्ये देवीच्या कृपेने, देवी भागवताच्या श्रवणाने या सगळ्यांना कशी सुखाची प्राप्ती होते किंवा त्यांचं कल्याण कसं होतं हे दाखवलंय. असे 5 अध्याय. मग त्या 5 अध्यायामध्ये याचं श्रवण कसं करायचं तर 2 तऱ्हेने सांगितलंय. गंमत याची अशी आहे की हे गुरुचरित्रासारखे नियमही द्यायला सांगितलेत की हे जर विशिष्ट काही हेतूनी म्हणजे अमुक एक प्राप्ती व्हावी, अमुक एक मिळावं या इच्छेने काही हे जर वाचन करायचं असेल किंवा याचं पारायण करायचं असेल, देवी भागवताचं श्रवण करायचं असेल, पठण करायचं असेल तर नवान्न पारायण करावं. आणि मग गुरुचरित्राला जसे नियम असतात कडक की हे करू नये, ते खाऊ नये, तसे मग नियम तिथे दिलेले आहेत. पण याबरोबर हेही सांगितलंय की जर फक्त देवीचं महात्म्य कळावं म्हणून हे करायचं असेल तर हे केव्हाही करावं. याचा अर्धा श्लोक वाचा किंवा 1 श्लोक वाचा तरीही त्याचं पुण्य तितकंच आहे जे अख्खं देवी भागवत वाचल्यावर किंवा ऐकल्यावर जे पुण्य प्राप्त होणार आहे ते तसंच पुण्य हे याच्या अर्ध्या किंवा 1 श्लोकाच्या श्रवणाने किंवा पठणाने सुद्धा होणार आहे असं सांगितलंय. म्हणजे एकीकडे जर सकाम तुम्ही वाचत असाल, काहीतरी विशिष्ट हेतूनी वाचत असाल तर त्याला कडक नियम आहेत. काही कुछ खोने के लिए, कुछ पाने के लिए कुछ करना भी पड़ता है, खोना नाही पण कुछ करना भी पड़ता है, म्हणजे काही नियम पाळावे लागतात. पण जर तुम्हाला देवीचं महात्म्य समजून घ्यायचं असेल आणि म्हणून तुम्ही वाचत असाल तर तुम्ही अर्धा श्लोक वाचा, 1 श्लोक वाचा, केव्हाही वाचा तरी चालणार आहे, त्याला काही वेगळा नियम नाही. पण जर सकाम वाचायचं असेल तर मात्र काय करावं तर अश्विन, चैत्र आणि माघ आणि आषाढ अशी 4 नवरात्र देवीचे असतात. त्या नवरात्रामध्ये त्याचं नवान्न पारायण करावं. आता या 4 नवरात्रांची आपल्याला माहितीच नसते. मी बाकी सगळे बरेच तपशील लेखात आहेत त्यामुळे ते सगळे
इथे बोलेनच असं नाही किंवा सांगेनच असं नाही, तुम्ही ते लेखात वाचणार आहात. पण हे जे आहे की अश्विन चैत्र तिथे तपोमास आणि शुचोमास म्हणजे शुची आणि तप हे दोन शब्द कशासाठी आले तर आषाढ आणि माघ यासाठी आले. तर या दोन्ही माघात सुद्धा म्हणजे या दोन्ही मासात सुद्धा आपल्याला चैत्रातलं नवरात्र माहिती असतं, अश्विनातलं नवरात्र माहिती असतं, पण माघ महिन्यात आणि आषाढ महिन्यात सुद्धा देवी नवरात्र असतात आणि ती गुप्त नवरात्र म्हणून मानली जातात. काही काही ठिकाणी त्यांचा म्हणजे ती साजरी केली जातात किंवा त्यांचा विधी केला जातो, त्यांचं पूजन केलं जातं. तर त्याही नवरात्रांचा उल्लेख या इथे केलाय आणि अशा 4 नवरात्रामध्ये याचं पारायण करावं. या पारायणाला विशेष काय सांगितलंय तर मुळात हे पुराण आहे आणि पुराणांचं म्हणजे या देवी भागवताचं जे महत्त्व आहे ते हे की हे देवी भागवत म्हणजे पुराण आहे आणि या पुराणांमध्ये पुराणाचं महात्म्य सांगताना पुराण कशासाठी तर वेदाध्ययनाचा अधिकार सर्वांना नव्हता त्या काळी. स्त्रियांना, शूद्रांना किंवा इतरांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. पण पुराणं कशासाठी सांगितली गेली तर ते वेदांचं जे ज्ञान आहे ते पुराणामध्ये या सगळ्या लोकांसाठी म्हणजे सगळ्या जनसामान्यांसाठी हे ज्ञान पुराणामध्ये सांगितलंय. त्यामुळे देवी भागवताच्या श्रवणाचा किंवा पठणाचा जेव्हा कार्यक्रम करायचा तेव्हा मुद्दामून श्रमजीवी आणि स्त्रियांना बोलवावं आणि जो पुराणज्ञ आहे त्याला गुरु मानावं. म्हणजे जो पुराण सांगणारा आहे त्याला गुरु मानून त्याचं पूजन करावं, त्याला महत्त्व द्यावं. हे अतिशय महत्त्वाच्या सूचना म्हणून इथे केल्या गेलेल्या दिसतात आपल्याला की हे पुराण आहे, हे जनसामान्यांसाठी आहे, ज्ञान देणारं, धर्म अर्थ आणि मोक्ष देणारं असं हे आहे. मुळातच पुराण हे धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारं साधन आहे आणि कलियुगात तर पुराण श्रवण हा धर्म आहे आणि म्हणून याचं जेव्हा पठण किंवा श्रवण करायचं असेल तेव्हा या श्रमजीवी लोकांना बोलवावं, स्त्रियांना बोलवावं आवर्जून असं त्यांनी नमूद केलेलं आपल्याला दिसतं. आणि हे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे की आपलं आपलं वाचावं, आपल्यापुरतं वाचावं असं त्यांनी सांगितलं नाही तर सगळ्यांना बोलवावं आणि फल आणि तांबूल या दोन्ही गोष्टींचा वापर इथे नैवेद्यामध्ये केला गेला पाहिजे हेही त्यांनी आग्रहपूर्वक आहे. मग पुढे मूळ जेव्हा अध्याय चालू होतात हे सगळे महात्म्यामध्ये आलेलं आहे की कसं श्रवण करावं, काय करावं वगैरे. पण पुढे जेव्हा प्रत्यक्ष हिंदू धर्मातली जी पुराणं आहेत त्यामध्ये देवी भागवताचं नाव महत्वाचं पुराण म्हणून ह्याचं नाव घेतलं जातं. आणि म्हणजे त्या देवी भागवत महात्म्यामध्ये असं म्हटलंय की नद्यांमध्ये जशी गंगा, पर्वतांमध्ये जसा हिमालय, तसं या सगळ्या पुराणांमध्ये देवी भागवताचं महात्म्य आहे. आणि कलाम नारहंती षोडशी म्हणजे त्याला तोड नाही. ते त्या महात्म्याला म्हणजे देवी भागवत किती महत्वाचं तर त्याची कलाम नारहंती षोडशी म्हणजे त्याला त्याच्या महात्म्याला अजिबात काय म्हणतात त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही त्याचं महात्म्य ते समजून घेऊन ते वाचूनच तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये जरा सुद्धा कमी कुठे नाहीये. म्हणजे भागवत पुराण आपण जितकं महत्वाचं मानतो कृष्णलीला म्हणून, तसं हे देवी भागवत पुराण तितकंच महत्वाचं आहे. भागवत पुराण इतकं भगवत्याः इदम इति भागवतम, ते भागवत का तर ते भगवतीचं आहे म्हणून भागवत असं सांगितलंय. आणि मग मुख्य जेव्हा पुराणांचा म्हणजे या भागवत पुराणाचा किंवा देवी भागवताची जी मुख्य कथा सुरू होते तर तिथे मग पुराणांची संख्या किती, मग या एकूण देवी भागवतामध्ये किती अध्याय आहेत, किती श्लोक आहेत, त्याची व्याप्ती काय आहे हे सगळं सांगितलंय. मग त्यात 318 अध्याय आहेत, 18,000 श्लोक आहेत आणि जसे भागवतात 12 स्कंध आहेत तसेच यातही 12 स्कंध आहेत. म्हणजे भागवत म्हटलं की 12 स्कंध, मग ते देवी भागवत असू दे किंवा कृष्णलीला सांगणारं भागवत असू दे. तर यामध्ये असं आहे. मग आता पुराण म्हटलं की पुराणांचं लक्षण काय सांगितलं जातं तर सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम चेती पुराणम पंचलक्षणम. म्हणजे 5 गोष्टी या पुराणांमध्ये असतातच.
काय असतं तर उत्पत्ती आणि प्रलय किंवा विलय, उत्पत्ती आणि विनाश यांची वर्णनं असतात. वंशांची वेगवेगळ्या कथा असतात किंवा वंशांच्या कथा असतात, वंशांची वर्णनं असतात. वंशानुचरित म्हणजे त्या वंशातल्या त्या घराण्यांमधल्या राजांच्या कथा असतात, त्यांची चरित्र असतात. आणि मनू कोणकोणते झाले किंवा किती मनू झाले किंवा मनूंच्या कथा सुद्धा, त्यांच्या मन्वंतरांच्या सुद्धा गोष्टी या पुराणामध्ये असतात असं सांगितलं गेलं. तसं या पुराणांमध्ये सुद्धा, या देवी भागवतामध्ये सुद्धा तुम्हाला मनूची कथा येईल किंवा मनू वेगवेगळे जे त्यांचे उल्लेख येतात. किंवा पुढे वेगवेगळे जे सोमवंश आहे, चंद्रवंश, सोमवंश म्हणजे चंद्रवंश, किंवा म्हणजे कुरुवंश, पुरुवंश या सगळ्यांची वर्णन आहेत, सूर्यवंशाचं वर्णन आहे. आणि त्या सगळ्या वर्णनांमध्ये त्या कुलाची, त्या राजांची इष्टदेवता म्हणून कुठली तरी देवी आणि मग तिची उपासना कशी काय, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तिथे तुम्हाला मिळतो. त्यामुळे तुम्हाला पुरुरवा उर्वशीची कथा तिथे मिळते किंवा भृगुवंशाची कथा मिळते, म्हणजे परशुरामाची कथा तिथे आहे, हय राजाची कथा आहे. अशा खूप वेगवेगळ्या कथा आहेत. पण या सगळ्यामध्ये मुळात कथा आहे ती विष्णूला मुळात बळ मिळतं ते या देवीमुळे. विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या संवादामध्ये विष्णू सांगतो मी काही करत नाही, करते ती सगळं तिच्या शक्तीमुळे, तिच्या प्रेरणेमुळे आम्ही सगळं काम करतो. मग त्यामध्ये कथा पण अशा आल्या की मधुकैटभांचा वध विष्णूंनी केला बरोबर, पण त्यांची उत्पत्ती सुद्धा विष्णूच्या कानातल्या मळापासून झाली होती आणि त्यांनी उपासना केली देवीची आणि वर मागितला की आम्हाला साध्या म्हणजे सहज कुणाकडून आम्ही मारले जाऊ नये, असा त्यांनी वर मागितला देवीनं. देवीने वरदान दिलं. आणि मग नंतर असं झालं की आता मधुकैटभांचा वध करायचा. त्यावेळी विष्णू झोपले होते दमून, इतर सगळी कामं करून दमून झोपले होते. मग देवांनी सगळ्यांनी विनंती केली देवीला की बाई गं तूच उठव आता विष्णूला, कारण मधुकैटभांचा वध करणं गरजेचं आहे. विष्णूला देवीने उठवलं, मान्य केलं देवीने उठवायचं. पण उठवताना असं झालं की विष्णूचं धड आणि शिर वेगळं झालं, शिर उडून गेलं. कुठे गेलं, कसं गेलं माहिती नाही. ते समुद्रात जाऊन पडलं. देवांनी सगळ्या देवीला विचारायला सुरुवात केली की बाई गं हे असं धड काय, म्हणजे शिर काय उडवलंस तू आणि कुठे नेऊन टाकलंस. ती म्हणली असेल कुठेतरी गेला, आपण दुसरं शिर बसून काम चालू, म्हणजे आपण काही त्याच्यासाठी आडायला नको. म्हणून मग एक घोड्याचं शिर त्याच्या मस्तकावर आणून बसवलं. आणि देवीने पुढे काय केलं, हे का घडलं, तर तिथे एक हयग्रीव नावाचा राक्षस होता. हयग्रीव नावाचा राजा होता, तो उन्मत्त झाला होता. त्यालाही देवीच्या वराने त्यांनी मागितलं होतं की मला घोड्याचं मस्तक असलेलं कोणी असेल त्याच्याचकडून मरण यावं, कारण त्याला माहिती होतं कुठलाही माणूस घोड्याच्या मस्तकाचा असणार नाही. म्हणून देवीने ही सगळी घडवली चातुर्याने गोष्ट. आणि मग त्या घोड्याच्या मस्तकाला बसवलं जेव्हा विष्णूच्या धडावर, तेव्हा त्या विष्णूने हयग्रीवाचा वध केला. आणि मग मधुकैटभांच्या वधाच्या वेळी पुन्हा तो दमछाक झाली त्यांच्याशी लढताना. आणि गंमत अशी, त्यांनी काही एक वेळ मागून घेतला. तिथे मी असा विचार केला की जसं टाइम प्लीज म्हणतात ना लहान मुलं खेळामध्ये, तसं विष्णूनी युद्धाच्या खेळात थोडीशी टाइम प्लीज म्हणून मागून घेतला. आणि त्या काळात चिंतन केलं की काय करून या मधुकैटभांना मारता येईल. आणि मग तेव्हा त्यांनी जे चिंतन केलं त्यामध्ये मग देवीने असं विष्णूला मान्य केलं की मी त्यांना मंत्रमुग्ध करेन, मोहित करेन, त्या ह्याच्यात तू तुझं कार्य साध. मग तिच्या कटाक्षाने मधुकैटभ घायाळ झालेले असताना विष्णूने त्यांना बोलण्यात गुंतवून मारायचं असं ठरवलं. पण त्यांना ते कपट कळलं विष्णूचं. म्हणून त्यांनी असा वर मागितला विष्णूला की तुला जर करायचंच आहे ना, म्हणजे आम्हाला वध तू करूच शकणार असशील तर अशा ठिकाणी कर की जिथे पाणी नाही. आणि आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर पाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि पाणी नाही अशा भूमीवर आमचा वध कर, असं म्हटल्यावर विष्णूंनी मग स्वतःच्याच तपाचा विस्तार केला. आणि मग असा आभास निर्माण केला त्या जलावर की ती भूमी आहे. आणि मग तिथे मधुकैटभांचा वध केला, अशी कथा आहे. तर तिथे विचित्र गमतीशीर उल्लेख आहे. विचित्र म्हणजे आपल्याला हे असं डोक्यात पण नाही येणार, म्हणून विचित्र म्हणतेय की
ती जी भूमी त्यांनी निर्माण केली, भूमीचा जो आभास निर्माण केला, तिथे त्या मधुकैटभांचा मेद पडला, मांस, रक्त मांस वगैरे त्यांचं ते जे पडलं, त्या मेदामुळे, त्यांच्या मधुकैटभांच्या मेदामुळे त्या पृथ्वीला मेदिनी असं नाव पडलं. आणि म्हणून मृत्तिका भक्षण जे अयोग्य मानलं जातं किंवा मृत्तिका भक्षण करू नये असं जे सांगितलं जातं, ते त्यामुळे की ते राक्षसांचा मेद त्या पृथ्वीच्या मातीत मिसळलेला आहे आणि म्हणून अभक्ष आहे माती असं मानलं जातं. अशी एक कथा तिथे येते. अशा खूप मजेशीर, म्हणजे या पुराणांची एक गंमत असते की त्यामध्ये एकीकडे काही रहस्य सांगितलेली असतात, जाता जाता त्यातून काही आचार धर्मांचं सूचन केलेलं असतं, पण अशा काही गमतीशीर कथा पण तिथे तुम्हाला वाचायला मिळतात की ज्यामुळे आपण चक्रावून जातो. आता ही जी मध्येच विष्णूला उठवायला गेली देवी आणि त्याचं धड म्हणजे मस्तक उडवलं वगैरे, ही कथा आपल्याला तशी पचनी पडणारी नाहीये किंवा हे असं कसं असं वाटायला लावणारी आहे. पण अघटित घटना पटी असी असं जे देवीचं स्वरूप किंवा मायेचं स्वरूप, माया ही पुन्हा देवीचं स्वरूप, त्यामुळे ती कशी असते आणि तिला काय साधायचंय म्हणून ती काय करते हे आपल्याला तेव्हा कळत नाही जेव्हा ती करते. नंतर जेव्हा ते घडतं तेव्हा यासाठी हे होतं का असं वाटतं, असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे हे असं या कथांमधून आपल्याला कळतं की नंतर मग पुन्हा अशी पण एक कथा आहे की विष्णूला अचानक आपण बालरूपात एका वटपत्रावर पहुडलेले दिसतो आणि त्याला डोळे उघडल्यावर कळत नाही की आपण कुठे आहोत. तेव्हा पण देवी त्याला सांगते की बाबा रे, मीच तुला असं केलंय आणि आता तुला या सगळ्या सृष्टीचा भार व्हायचा किंवा सांभाळ करायचाय. आणि त्या ह्याच्यात ती त्याला अर्ध्या श्लोकात भागवत ऐकवते, असा एक गमतीशीर उल्लेख पण इथे आढळतो. थोडक्यात विष्णूला बळ देते, विष्णूकडून सगळं घडवते, ते देवीच घडवते, असा एक हे त्यामध्ये आहे. देवी भागवत असंच पुराणाचं नाव आहे. देवी गीता, देवी महात्म्य असे वेगवेगळे ग्रंथ आहेत, पण देवी भागवत पुराण असंच मी तरी, म्हणजे मी देवी पुराण नाही ऐकलं, देवी महात्म्य ऐकलंय, देवी गीता ऐकलंय, देवी भागवत असंच पुराणाचं नाव आहे. मला जेवढं माहिती आहे तेवढं देवी भागवत हेच मी ऐकलेल्या पुराणाचं नाव आहे. बाकी मग देवी महात्म्य आहे, देवी गीता उपलब्ध आहे. त्यामुळे आता मग विष्णू मुळात झोपतोच कसा काय, विष्णू असा दमून भागून झोपतोच कसा, असं ऋषी प्रश्न विचारतात. तेव्हा शिवोपी शवताम याती कुंडलिन्या विवर्जित, असं एक उत्तर तिथे मिळतं. म्हणजे शक्ती सोडून गेली, शक्तीने त्याग केला की विष्णू दमतो, शवताम याती म्हणजे अगदी मृतवत होतो, असं एक तिथे उल्लेख येतो. म्हणजेच काय, शिव आणि शक्ती म्हणजे कुठेही, हे आपल्या व्यवहारात पण खरं आहे की कुठल्याही पुरुषाला प्रेरणा असतेच स्त्रीची, म्हणजे प्रत्यक्ष तिची किती मदत आणि हे यापेक्षा प्रेरणा असते ती स्त्री असते अनेकदा. हे आपण म्हणतोच की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. हे कशातून आलं हो, तर प्रेरणा शिवाला शक्तीची ही असतेच. हेच पुन्हा या देवी भागवतांनी पण हायलाईट केलंय, हे मला असं वाटतं. त्यामुळे मग आता हे कुठे कुठे म्हणजे या देवीची उपासना, तुम्ही म्हणाल हे मनुवंश, सोमवंश वगैरे वगैरे असं सांगितलंय खरं या सगळ्या कथांमध्ये, मग कुठे कुठे काय काय कसे कसे म्हणजे देवी भागवत म्हटलंय, मग देवीच्या कथा आल्या आहेत की नाही, तर या प्रत्येक, मी मगाशी म्हटलं तसं की या प्रत्येक वंशातले जे राजे आहेत त्यांची कुलधर म्हणजे कुलदेवी म्हणून किंवा त्यांना देवी मख कर. आता जनमेजयाला सुद्धा व्यासांनी देवी मख करायला सांगितलंय आणि मग तो देवी मख कसा करायचा, मख म्हणजे यज्ञ, तर देवीचा यज्ञ मग तो कसा करायचा, त्याचा विधी, मग तो यज्ञ त्याच्याकडून करवून घेणं, या सगळ्या गोष्टी तिथे दाखवल्यात. देवी मख करायला त्याला सांगितलं. सुबाहू नावाची एक कथा म्हणजे सुबाहूची कथा अशी एक कथा आहे, पुढे राजा आहे तोही, त्यालाही देवी मख करायची आज्ञा आहे, देवी मंदिर बांधण्याची आज्ञा आहे, मग तिथे नवान्न पारायण करायची आज्ञा आहे. त्या सगळ्या ठिकाणी नवान्न पारायण केलं. नवान्न म्हणजे 9 दिवसांचं पारायण, नवान्न पारायण म्हणजे रामाला सीता प्राप्ती व्हावी आणि रावणाचा वध करता यावा यासाठी नवरात्र पूजनाचा विधी सांगितलाय, तिथे अगस्त्यांनी सांगितलेला दिसतो. तर तो विधी तिथे आलेला आहे, म्हणजे त्याचाही उल्लेख तिथे आलाय. आणि मग तिथे असं पण आलंय, म्हणजे तिथे एकीकडे अशी पण कथा आढळते की राम नवरात्रीत त्या देवीची पूजा करत असताना अचानक देवी परीक्षा घेण्यासाठी सहस्र कमळं व्हायची त्यांनी ठरवलेली असतात, तर ती
एक कमळ उचलून नेते देवी, तेव्हा राम स्वतःचं नेत्रकमळ वाहायचा मानस व्यक्त करतो आणि डोळा काढायला लागतो राम. तेव्हा देवी त्याला प्रसन्न होते आणि तुझ्या हातून रावणवध होणार वगैरे असं सांगते. अशी पण कथा येते. म्हणजे अशा खूप वेगवेगळ्या थोड्याशा आपल्याला अतिशयोक्त किंवा अद्भुत वाटतील अशा कथांचा पण तिथे आपल्याला हे आढळतं. जी कथा आहे, आपल्याला सतीची कथा माहिती आहे, सतीदाहाची कथा माहिती आहे की दक्ष यज्ञामध्ये पतीला बोलवलं जात नाही, शिवाला बोलवलं जात नाही म्हणून, आणि सतीलाही आमंत्रण नसतं तरी ती तिथे जाते. तेव्हा तिचा अपमान, शिवाचा अपमान होतो म्हटल्यानंतर ती तिथे उडी घेते वगैरे वगैरे. आपल्याला ती कथा सतीदाहाची माहिती आहे. त्या सतीदाहानंतर शिव तिला जेव्हा घेऊन येतो तेव्हा सगळीकडे त्या सतीचं जे सत्व पडतं, तिथे तिथे शक्तिपीठ कशी निर्माण झाली ती पण कथा या देवी भागवतामध्ये आहे. मग ती शक्तिपीठ किती आहेत, कोणती आहेत, हे सगळं सांगितलं गेलंय तिथे. मग त्या त्या शक्तिपीठांची उपासना करताना किंवा त्या त्या देवतांची, त्या देवी स्वरूपांची उपासना करताना मग नैवेद्य कसे दाखवायचे, किती दाखवायचे, कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा, असे पण खूप तपशील यामध्ये आपल्याला आढळतात. हरिश्चंद्राची कथा आहे. हरिश्चंद्राला जे आपल्याला माहिती आहे की कसं त्यांनी स्वप्नात राज्य दिलं आणि ते प्रत्यक्षात येऊन जेव्हा त्यांनी मागितलं तेव्हा तसं त्यांना दान त्यांनी केलं. कारण एकदा प्राण जाय पर वचन न जाय म्हणून तसं त्यांनी ते दिलं. मग त्यानंतर त्याला किती त्रास त्यांनी दिला आणि त्याची कशी परीक्षा घेतली, त्या सगळ्या परीक्षेमध्ये तो ते सगळी ते त्रास सहन करत असताना त्यांनी शताक्षी नावाची स्वतःची जी कुलदेवी तिची उपासना कशी केली याचं वर्णन इथे आहे, जे इतरत्र नाहीये, ते इथेच आपल्याला वाचायला मिळतं. ही शताक्षी देवी म्हणजेच शाकंभरी देवी असं तिथे वर्णन येतं. मग शाकंभरीला किती प्रकारचे नैवेद्य, त्या शाकंभरीचं महात्म्य काय वगैरे असं सगळं त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे अशा प्रत्येक राजाच्या ज्या कुलदेवता, किंवा आता त्रिशंकू राजाची कथा आपल्याला माहिती आहे की त्रिशंकूला सदेह स्वर्गात जाता आलं नाही आणि नंतर वसिष्ठांनी त्याला शाप दिला होता. त्यामुळे त्याच्यानंतर तो यज्ञ करायचा किंवा काय म्हणून गेला तर कोणीच ब्राह्मण त्याला एलिजिबल मानेनात, तू काही त्याला योग्य नाहीच असं म्हणायला लागले. त्यामुळे मग प्रश्न आला त्याला. त्याची देवी होती चंडिका, म्हणजे त्याची कुलदेवी होती चंडिका. त्यामुळे त्या चंडिकेने काय केलं, त्या चंडिकेला त्यांनी सांगितलं की नाही आता मी चितेत प्रवेश करणं. चंडिकेचं स्मरण केलं आणि चितेत प्रवेश करायला लागला. तेव्हा चंडिकेनी त्याला थांबवलं, वाचवलं आणि मग तिची उपासना त्यांनी केली. त्याच्या पित्यानी पण त्याला सांगितलं की बाबा रे, हिचीच उपासना तुला केलीस तर तू तरशील. अशी त्रिशंकूची गोष्ट. म्हणजे आपल्याला ज्या कथा अशा अर्ध्या अर्ध्या कुठेतरी वाचायला मिळालेल्या असतात, त्या कथांमध्ये रुरु प्रमदवरेचं आख्यान आपण महाभारतात ऐकतो. कद्रू विनतेचं आख्यान म्हणजे कद्रू आणि विनता यांच्यामध्ये जी चढाओढ होती आणि कद्रूनी कसा विनतेला त्रास दिला वगैरे, त्या बाबतीतही कसा कुठे देवीनी कुणाला कशी कुणावर कृपा केली. रुरु प्रमदवरेच्या कथानकात पण प्रमदवरा सर्पदंशाने गेली तर तिथेही कसा देवीनी कृपाप्रसाद त्याच्यावर केला. अशा कथा म्हणजे ह्या कथा खरं तर महाभारतात आपल्याला मिळतात. रुरु प्रमदवरा आख्यान आहे, कद्रू विनता आख्यान आहे, पण ते इकडे देवी भागवतामध्ये पण आपल्याला वेगळ्या तऱ्हेने त्याची सूत्र कुठे आणखी तिसरीकडे जोडून आपल्याला ती वाचायला मिळतात. हे बघण्यासारखं आहे. आता मग सप्तशतीमध्ये जे आपण सगळी देवीची कुंभनिकुंभ किंवा हे शुंभ निशुंभ किंवा चंड मुंड यांना मारलेलं वगैरे, जे चिक्षुर राक्षसाला मारलेलं, रक्तबीजाला मारलेलं, या सगळ्या ज्या कथा आहेत त्याही कथा आपल्याला ह्या देवी भागवताच्या 5व्या स्कंधामध्ये, सगळा स्कंधच तो त्या सगळ्या सप्तशतीमधल्या ज्या कथा आहेत तशाच देवीच्या युद्धांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. मग तिथे नमस्तस्ये सारखी स्तुती पण देवांनी जी केलेली आहे, आपण जी सप्तशतीमध्ये वाचतो तशी स्तुती इथे पण देवांनी केलेली आपल्याला मिळते. ह्या म्हणजे पुराणांची सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यातली कुठल्याही पुराणाचं वैशिष्ट्य काय तर त्यातली स्तोत्र. तशी इथे पण खूप स्तोत्र, मग ती विष्णूंनी केलेली स्तुती असेल, ब्रह्मदेवानी केलेली स्तुती असेल, इतर कुणी केलेली स्तुती असेल. आता इथे सरस्वतीचं रूप जे आहे देवीचं, त्या सरस्वती रूपाची स्तुती पण खूप वेगवेगळ्या तऱ्हेने, तिचं तांत्रिक महात्म्य पण आलेलं आहे सरस्वती रूपाचं. तर
म्हणजे महासरस्वती रूपाचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख आहे. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी ही जी त्रिविध रूप आपण मानतो किंवा नवरात्रीच्या वेळात त्याचा जास्त आपला उच्चार होतो आपल्याकडून, तर त्याही तिन्ही देवता कशा आहेत किंवा त्यांचं रूप काय आहे त्याचंही वर्णन तिथे आलंय. आणि सरस्वतीच्या बाबतीत एक काही जी स्तोत्रांचा मी उल्लेख जे करत होते, तर याज्ञवल्क्यांनी केलेली जी सरस्वती स्तुती आहे ती स्तुती ही अतिशय सुरेख आहे. म्हणजे ती मुळातून वाचण्यासारखी आहे. खरं तर आपल्याला काय माहिती आहे, म्हणजे उपनिषदातली जी कथा आहे त्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की याज्ञवल्क्यांनी जेव्हा जनकाच्या दरबारामध्ये त्या ज्या गायी, त्यांनी 1000 गायी शिंगांना सोनं बांधून ठेवलेल्या होत्या, त्या गायी जो ब्रह्मज्ञ असेल किंवा ब्रह्मवेत्ता असेल त्यांनी न्याव्यात असं म्हटलेलं असताना कुणी दुसरे कुठलेही ऋषी तिथे तयार नव्हते आपल्याला स्वतःला ब्रह्मवेत्ता म्हणून घेऊन. त्यांनी धाडस नाही दाखवलं की त्या आपल्या आश्रमाकडे गायी वळवायच्या, पण याज्ञवल्क्यांनी ते धाडस केलं आणि आपल्या आश्रमाकडे गायी वळवायला सांगितल्या. तेव्हा याज्ञवल्क्यांचे जे गुरु होते वैशंपायन म्हणून, ते खूप रागवले की आमच्या समोर तू असा उद्धटपणा कसा करू शकतोस, तू ब्रह्मवेत्ता आहेस असं कसं म्हणू शकतोस. तर याज्ञवल्क्य म्हणले माझा दावा नाही मी ब्रह्मवेत्ता आहे म्हणून, माझ्या आश्रमाला या गायींची गरज आहे म्हणून मी नेतोय. खरं तर याज्ञवल्क्यांचं उत्तर साधं होतं, पण वैशंपायनांना तो स्वतःचा अपमान वाटला, हा उद्धटपणा करतोय आणि आपल्याशी बोलतोय असं वाटल्यामुळे वैशंपायनांनी त्यांना सांगितलं याज्ञवल्क्यांना की माझी विद्या मला परत कर, मी जी तुला शिकवली होती. ठीक आहे म्हणले याज्ञवल्क्य. त्यांनी ती विद्या ओकून टाकली अशी गोष्ट आपण उपनिषदात ऐकतो किंवा वाचतो. आणि ती विद्या ओकून टाकल्यानंतर ती वाया जाऊ नये म्हणून तित्तीर पक्षाचं रूप घेऊन वैशंपायनांच्या इतर शिष्यांनी तिचं भक्षण केलं वगैरे, ती घेतली, असं सगळी ती वर्णनं आहेत. पण मग याज्ञवल्क्यांनी नव्याने सगळं ज्ञान त्यांनी ओकून टाकल्यानंतर नव्याने ज्ञान मिळवायचं, तर ज्ञान देणारा कोण, तर भास्कर म्हणजे तो सूर्य. सूर्य हा ज्ञानदाता, कारण प्रकाश हे ज्ञानाचं रूप आहे ना, त्यामुळे सूर्य हा ज्ञानदाता म्हणून सूर्याची उपासना केली, सूर्याची स्तुती केली. तेव्हा सूर्यानी प्रसन्न होऊन त्यांना यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद दिला असं आपण उपनिषदात ऐकतो. पण इथे या कथेमध्ये, म्हणजे इथे या देवी भागवतामध्ये अशी कथा आली आहे की याज्ञवल्क्याने या वाग्देवतेची, शारदेची, सरस्वतीची स्तुती केली आणि मग सरस्वतीने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. त्यातून त्यांनी नंतर शुक्ल यजुर्वेदाची निर्मिती केली अशी कथा इथे येते. म्हणजे ह्या अशा ज्या पुराणम म्हणजे वेदांच्या किंवा उपनिषदांच्या गोष्टींना किंवा तत्वांना पूरक जी ठरतात ती पुराणं, असं पुराणाची एक व्याख्या सांगितली जाते. तर ते इथे दिसतं की याज्ञवल्क्यांची ती कथा नुसती सूर्याची उपासना करून त्यांना सगळं आलं असं न दाखवता, सरस्वती ही वाणीची देवता आहे, विद्येची देवता आहे, विद्येची अधिष्ठात्री आहे, तिचंही स्तवन, तिचीही उपासना कशी याज्ञवल्क्यांनी केली याचा इथे उल्लेख आपल्याला मिळतो. हे खूप वेगळं आहे. म्हणजे हे जे आहे सांगितलं गेलेलं हे खूप वेगळं आहे आणि हे या पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आता हे जे याज्ञवल्क्याचं सांगितलं तसं ही जी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही 3 रूप, त्या 3 रूपांची कशी आहे तसं एक वेगळी गोष्ट म्हणून सांगते हा, की गंगा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघी विष्णू पत्नी, आणि मग त्यांच्यात कलह की गंगेवरच तुझं जास्त प्रेम आहे, त्याच्याचकडे तू लक्ष देतोस असं म्हणून सरस्वती भांडते. खरं बघा, जी वाणीची, विद्येची, जी ज्ञान, आणि मग होतं काय, ती भांडते आणि ती अधिक गंगेला शाप देते की तू पृथ्वी तलावर जाशील. सरस्वती हे लक्ष्मी तिला अडवायचा प्रयत्न करते की अगं नका भांडू म्हणून, तर ती लक्ष्मीलाही शाप देते की तू जर मध्ये पडतीयस ना तर तू वृक्षरूप होशील पृथ्वीवर जाऊन. आणि मग पुन्हा गंगा सरस्वतीला शाप देते. अशा शापाशापी नंतर विष्णूला विचारते लक्ष्मी की हे काय आहे, हे असं का झालं आणि का मी असं, म्हणजे मी आता काय करू. तर मग तेव्हा विष्णू तिला सांगतो की आत्ता तू धर्मध्वजाची मुलगी म्हणून पृथ्वीवर जा, नंतर एका असुराशी तुझं लग्न होईल, विवाह होईल, त्यानंतर तुला काय होईल तर तुला या शापानुसार वृक्षरूप प्राप्त होईल आणि मग नंतर मी तुझ्याशी विवाह करेन. त्या अशा तऱ्हेने ती तुलसी म्हणून, म्हणजे तुळशी हे लक्ष्मीचं रूप आहे असं दाखवलंय. आणि मग भागीरथी या रूपात
गंगा पृथ्वी तलावर येते आणि सरस्वती नदीच्या रूपात येते. अशी एक गमतीशीर कथा आपल्याला दिसते. आणि असं लक्षात येतं की कुठलीही गोष्ट म्हणजे अगदी देवता जरी असली तरी अहंकार कुठेतरी निर्माण झाला की कशा त्यांच्यातल्या कलहामुळे कसं त्यांना पण खाली येऊन काही वेगळं करावं लागतं आणि मग पुन्हा त्यांना पूर्ववत त्यांच्या रूपात जाता येतं. अर्थात कदाचित हे दाखवण्यासाठीच देवीने हा सगळा मांडलाय किंवा एक आपली लीला केली आहे असंही तिथे थोडंसं दाखवलंय. याशिवाय ज्या वाग्देवीचं सुरुवातीला स्तुती केली त्याच्यानंतर तिचं कुठेच काही वर्णन नाही का? सरस्वती रूपात आहे, पण मग गायत्री रूपामध्ये सुद्धा या पुराणाचं एक वैशिष्ट्य काय तर अख्खा 12वा स्कंध हा गायत्री स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी दिला गेलेला आहे. म्हणजे बाकीची देवी रूप मी तुम्हाला सांगितलं शताक्षी, तीच, शाकंभरी वगैरे वगैरे अशी सगळी चंडिकेचं रूप आलंय. म्हणजे चंडिकामख, अंबिकामख म्हणून विष्णूंनी केलेला यज्ञ दाखवलाय. ते सगळी वेगवेगळी रूपं आली आहेत तिची, पण इथे एक गायत्री रूप देवीचं. मग तिचं तो गायत्री मंत्र, त्या गायत्री मंत्रातले जे वर्ण आहेत त्या वर्णांचं महत्व, असं सगळं वेगवेगळं त्या ठिकाणी तुम्हाला आढळेल. गायत्री कवच आहे, गायत्री सहस्रनाम आहे, खूप वेगवेगळ्या तऱ्हेने त्या गायत्रीची उपासना कशी केली पाहिजे आणि मग ती उपासना न करता अवमान केला तर ती कशी शासन करते, त्या सगळ्या गोष्टी तिथे आलेल्या आहेत. आणि मत्सराचे, हेवे दाव्याचे पण कसे रिझल्ट किंवा कशा गोष्टी भोगाव्या लागतात. म्हणजे मत्सर केला, उपासनेत सुद्धा एकाने दुसऱ्याचा मत्सर केला तर कसे त्यांनाही त्याची शासन केलं जातं देवीकडून किंवा कसे त्याचे भोग भोगावे लागतात किंवा कसे त्रास सोसावे लागतात, शासनाला कसं सामोरं जावं लागतं देवीच्या, हेही आपल्याला तिथे बघायला मिळतं. याशिवाय देवी गीता हा एक प्रकार या देवी भागवतामध्ये वेगळा आलाय. तिथे त्या देवी गीतेमध्ये जशी कृष्णाने गीता सांगितली आहे तशी देवीने वेगवेगळ्या तऱ्हेने कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचं विवेचन केलं किंवा कर्म, ज्ञान आणि योग या गोष्टींचं विवेचन केलं. योगाचं विवेचन कशामुळे केलंय देवीने तर पार्वतीच्या जन्माची वगैरे कथा पण तिथे आली आहे. तर हिमालय पार्वतीला विचारतो की बाबा योग मार्गाची साधना करायची असेल तर काय करावं. मग तिने सगळं योगाचं वर्णन विवेचन तिथे केलंय. ते सगळं पुन्हा मुळातून वाचण्यासारखं आहे. योग मार्गाचं विवेचन, योग निरूपण जे केलंय ते सुद्धा तिथे आहे. आत्मानम रथिनम विद्धी वगैरे हे जे श्लोक कठोपनिषदात येतात ते सगळे श्लोक जसेच्या तसे इकडे तुम्हाला वाचायला मिळतात. त्यामुळे कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग या सगळ्यांचं विवेचन या पुराणामध्ये आपल्याला वेगळ्या तऱ्हेने वाचायला मिळतं. देवीनी सांगितलंय, देवीच्या मुखातून या सगळ्याचं विवेचन आपल्याला वाचायला मिळतं. आणि राधेचं रूप पण एक, म्हणजे एरवी राधा कुठे फारशी आपल्याला भागवतामध्ये राधा नाही. म्हणजे मूळ भागवत पुराण जिथे कृष्णलीला आहेत आणि कृष्णाच्याच आयुष्यातली जी राधा, ती राधा कुठेही आपल्याला कुठे दिसत नाही, भागवतात दिसत नाही. भागवतात राधेचा उल्लेख नाही, पण इथे मात्र देवीचं राधा रूप आणि त्या राधेचं महात्म्य सुद्धा या देवी भागवताच्या एका स्कंधात, एका अध्यायामध्ये आलेलं आहे, आपल्याला दिसेल. आणि त्या गायत्रीचं जे मी तुम्हाला सांगत होते की 12वा स्कंध पूर्ण सबकुछ गायत्री असं म्हटलं तरी चालेल. गायत्री कवच, गायत्री मंत्राचं महत्व, वर्णांचं त्यातल्या वेगवेगळ्या महत्व, नंतर गायत्री सहस्रनाम, एवढंच नाही तर गायत्री कुठे राहते, ही गायत्री तिच्या पार्षदांसह, तिच्या सेवकांसह कुठे राहते तर ती मणिद्वीप नावाच्या ब्रह्मलोकाच्याही वर जो सर्व लोक आहे तिथे राहते. आणि मग त्याचं वर्णन 3-4 अध्यायामध्ये केलंय. म्हणजे जसं कालिदासाने अलकानगरीचं वर्णन केलंय अतिशय सुरेख आणि हे, तसं किंबहुना त्याही पेक्षा चांगलं देवीच्या ऐश्वर्याचं वर्णन. मग तिथली आसनं कशी, तिथली उद्यानं कशी, तिथल्या वेगवेगळे प्रासाद कसे, किती मोठे प्रासाद, अशा सगळ्या प्रासादांचं वर्णन आहे, तिथल्या आसनांचं वर्णन आहे, तिथल्या उद्यानांचं वर्णन आहे. आणि तिथे देवी कशा तऱ्हेने त्या पार्षदांसह राहते आणि आपल्या भक्तांवर कशी कृपा करते आणि जे भक्त नाहीत, ज्या भक्तांना त्रास देणारे जे आहेत त्यांना शासनही कशी करते, हे सगळं त्यांनी तिथे दिलेलं आहे.
एकूणच देवी भागवत हा ग्रंथ बघितला तर अतिशय अद्भुत कथांचं भांडार असलेला असा ग्रंथ असं मी म्हणेन. कारण गंमत अशी की त्यामध्ये काही कथा अशा पण आल्या आहेत की एक ऋषी असतात, अगदी देवी महात्म्यातलं सुरुवातीचं सांगते की एक ऋषी असतात, त्यांचा मुलगा फार विचित्र वागतो म्हणून वैतागलेले असतात. तेव्हा ते गर्गमुनींकडे जातात की बाबा काय आहे, असा माझा मुलगा का वागतोय? तर ते सांगतात त्याचा दोष नाहीये, तो ज्या रेवती नक्षत्राच्या गंडांत काळात जन्मलाय. काही असे ज्योतिषामध्ये काळ आहेत, नक्षत्र गंडांत वगैरे, तर त्या गंडांत काळात तो जन्मलाय म्हणून तो असा वागतोय. असं म्हटल्यानंतर ते ऋषी रेवती नक्षत्राला शाप देतात. मग तो शाप असतो की तू पृथ्वीवर येऊन पडशील. मग तो रैवतक पर्वत म्हणून रेवती नक्षत्र खाली येतं. मग नंतर रेवती ही कन्या, त्या पर्वताची कन्या म्हणून मग एक ऋषी तिला सांभाळतात. मग तिचा विवाह एका दुर्दम नावाच्या राजाशी होतो. मग त्या दोघांच्या पोटी जो मुलगा जन्मतो तो 5वा मनू होतो वगैरे. अशा त्या ठिकाणी त्या माणसाला देऊन किंवा त्याला शाप देणे वगैरे अशा गोष्टी करत असतो. पण प्रत्यक्षात कधीतरी परिस्थिती, कधीतरी त्या एकूण ह्याचा भोवताल या सुद्धा गोष्टी या सगळ्या मागे असतात. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून माणसाने सत्सद्विवेकाने वागावं आणि भगवंताचं अधिष्ठान प्रत्येक गोष्टीत त्यांनी मानावं असं सांगणारा हा ग्रंथ आहे असं मला वाटतं. देवीच्या वेगवेगळ्या रूपांचं वर्णन आणि तिच्या वेगवेगळ्या लीलांचं वर्णन वाचण्यासाठी हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. भागवत ग्रंथ, भागवत पुराण जसं आपल्याला कृष्णलीलेसाठी आपण मानतो, तसंच देवीच्या असंख्य लीला, अद्भुत लीला आणि अलौकिक लीला वाचण्यासाठी हा ग्रंथ आपण नक्की वाचावा असं मी म्हणेन. इथे म्हटलंय की हो, सरस्वती मातेची उपमा माघ शुक्ल पंचमी किंवा वसंत पंचमीच्या दिवशी करण्याचं, हो असं वसंत पंचमीच्या दिवशी करावी सरस्वतीची उपासना असंही सांगितलं गेलंय. अशा खूप वेगवेगळे उल्लेख आणि वेगवेगळ्या कथा तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील. आपल्या संस्कृतीला समजून घ्यायचं असेल, संस्कृतीत आपल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी घडल्या, जे पराक्रम घडले ते या शक्तीच्या अधिष्ठानातून घडले किंवा तिच्या कृपेमुळे घडले असं आपण मानतो, ते दृढ व्हावं असं वाटत असेल. परंतु तेथे म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं आपण म्हणतो. तिथे भगवतीचे अधिष्ठान पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपल्याला ते जाणून घ्यायचं असेल की ते भगवतीचं अधिष्ठान कसं प्राप्त होतं, तर हा ग्रंथ आपण नक्की वाचायला हवा असं म्हणेन. प्रसाद प्रकाशांनी मला या ग्रंथाचा परिचय आपल्याला करून देण्याची लेखनातूनही संधी दिली आणि या FB लाईव्हमधूनही संधी दिली, यासाठी त्यांना धन्यवाद देते आणि थांबते. मध्ये मध्ये नेटनी प्रॉब्लेम दिला असल्यामुळे थोडंसं तुम्हाला तुमची गैरसोय झाली, पण त्याबद्दल मीही नाही काही करू शकत, तर तुम्ही समजून घेतलं असेल अशी अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद.